दामोदर यशवंत गोखले. नमस्कार, मी हवालदार. या. मला माहिती आहे तुम्ही आमच्याकडे कशासाठी आलात ते. 100 रुपये कसले? सईने मला सांगून ठेवलंय, हवालदार साहेब आले की 100 रुपये दे. घ्या. म्हणजे तुमच्याकडे हवालदार रेग्युलरली हाते बिपते घ्यायला येतात की काय? नाही साहेब, तिचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज कसला? म्हणजे तिला असं वाटलं की तुम्ही ते दुसरे हवालदार आहात. काय गोखले साहेब, तुम्हाला मी चांगला माणूस समजत होतो. अहो मी चांगलाच आहे हो. तू पण ना काय गोंधळ घालून ठेवतेस ग. हवालदार साहेब काय आहे, माझी मुलगी आहे ना सई, तिचं लग्न ठरलंय एका परदेशातल्या मुलाशी. म्हणून ती पासपोर्ट करता खटपट करते. तिने पासपोर्ट साठी अप्लाय केलाय, तर त्याच्या एन्क्वायरी करता हवालदार येणार होते. हिला असं वाटलं की ते तुम्हीच आहात, म्हणून ते 100 रुपये देत होत्या. अगं हे क्राईम वालेत. मी भोसले साहेबांकडे जातो ना, तिथे असतात हे. म्हणजे हे इन्स्पेक्टर भोसल्यांकडून आलेत? टेन्शन घेऊ नका. टेन्शन काय घेऊ नका, आपोआप येत असते. बरोबर आहे. हे स्टॅम्प पेपर स्कॅन्डल लई सिरियस आहे. मोठमोठी माणसं अडकलेत त्याच्यात. पण गंमत कशी असते बघा, मोठी माणसं जात्यात सुटून आणि तुमच्यासारख्या गरीबाला भोगावं लागतं. पण आता मी काय करायचं? तेच तर सांगायला आलोय. हे प्रकरण मिटवून टाका. काय चेष्टा करता काय तुम्ही हवालदार साहेब? अहो हे प्रकरण मी कसं मिटवणार? तुम्हीच मिटवणार. आता तुम्हाला कोणी तोंडावर सांगणार आहे का, पैसे द्या आम्ही मिटवतो प्रकरण म्हणून? म्हणजे पैसे दिले तर मिटेल? प्रयत्न करू आपण. तुमच्यासाठी नक्की प्रयत्न करू. सोन्यासारखा संसार आहे, पोरं बाळ आहे ती, म्हणून म्हणतो मिटवून टाका. साधारण किती पैसे द्यावे लागतील? 2 लाख. 2 लाख मागतायत. तुझ्या नवऱ्यानं त्या पोलिसाला फोन करून घरी बोलव. आता 2 लाखाच काय, वाटेल तेवढे पैसे मागतील. मूर्ख आहे तुझा नवरा. मी कमिशनर साहेबांशी बोललोय म्हणालोय ना. आता हे सगळं मिटायला थोडा वेळ लागणार, तोपर्यंत धीर धरायला नको. मी समजावते त्यांना. मलाही हे पैसे देणं पटत नाहीये. आपण काहीही केले नाही, मग आपण एवढे पैसे कशासाठी द्यायचे? मग तुझा नवरा म्हणजे ना, यांचा स्वभावच तसा आहे. त्याला मी तरी काय करू? अरे पण आपल्याला कळत नाही, दुसऱ्याचं ऐकावं ना. मी बोलते त्यांच्याशी. बोल. पण दिवसेंदिवस त्यांचं घाबरणं वाढत चाललंय. खरं बोल. कुलकर्णी हे घरी नाही येत. मला माहिती आहे ना, ते येत आहेत म्हणून तर मी हे सगळं घेऊन इकडे आलोय. चहात साखर थोडी कमीच. थँक्यू थँक्यू. कुलकर्णी. अरे या गोखले या. बघा गोखले साहेब, तुमची केस अतिशय सिरियस आहे, त्यामुळे मी देखील तेवढ्याच सिरियसली केसचा अभ्यास केलेला आहे. बघा बघा, एवढी पुस्तकं रेफर केले मी. थँक्यू थँक्यू. येस 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 ओके. बघा गोखले साहेब, टेनन्सी ऍक्टच्या कलम 42 नुसार आणि पोर्ट कलम 6 नुसार, तसंच टेनन्सी ऍक्ट अमेंडमेंट 1996च्या कलम 54 नुसार आणि पोर्ट कलम 10 नुसार अँड टेनन्सी ऍक्ट अमेंडमेंट 2006च्या. एक मिनिट, मला या कलमांमधलं काय कळतंय? मला फक्त एवढंच सांगा की या केस मधनं मी सही सलामत सुटणार आहे का नाही? नाही म्हणजे अजिबात काळजी करायची नाही, 100% तुम्ही सुटणार. पण कुलकर्णी, त्या रेकॉर्डवर माझ्या फ्लॅटचा पत्ता आहे हो. पत्ता कोणी लिहिलाय? कुणी म्हणजे रुपानीने. कोण रुपानी? रुपानी. ओके रुपानी. पकडा. कोण? शिक्षा द्या. कुणाला? रुपानीला. असं मी सांगेन ना कोर्टाला. काय वरी? हो मी आहे ना. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. पण
आता मी काय करायचं? काहीही करायचं नाही. बरं. काय बरं काय तुम्ही आता एकच करायचं, अजिबात घाबरायचं म्हणून नाही. हो, पण मला केव्हाही क्राईम ब्रांच मध्ये बोलवतात हो. आजकाल बँकेत दांड्याही वाढायला लागल्यात माझ्या. तुम्हाला आता क्राईम ब्रँचला बोलवलेलं आहे ना, अजिबात जायचं नाही. चालेल. अहो अहो, असं काय करताय? मी जर गेलो नाही ना तर ते समन्स का काय असतं ना, ते काढून मला पकडून देतील हो. ते समन्स काढतील, तुम्हाला पकडून नेतील. हो. नेऊ देत. हा? अवघ्या 5 दिवसामध्ये सोडवून आणीन मी तुम्हाला. अवघ्या? हो, तुम्हाला पकडण्याची तर मी वाट बघतोय. काय बोलताय काय तुम्ही? ट्राय टू अंडरस्टँड मिस्टर गोखले. असं आहे की जोपर्यंत पोलीस तुम्हाला पकडून नेत नाहीत आणि कोर्टामध्ये उभं करत नाहीत, तोपर्यंत मीही तुमच्यासाठी काहीही करू शकणार नाहीये. तुमची केस अतिशय गंभीर आहे आणि त्या बाबतीमध्ये मी आमचे सिनियर वकील पानसे साहेब यांच्याशी बोलणार आहे. पानसे वकील म्हणजे आडातले आरोपी देखील सोडवलेले आहेत त्याने. टाळा. कुलकर्णी, जे काय करायचंय ना ते लवकर करा हो. मला अटक व्हायच्यात ही केस मिटवता येईल असं बघा हो. मला पोलीस आणि पोलीस स्टेशन याचा खूप कंटाळा आलाय हो. ठीक आहे, चौकशी तर करून बघूया काय झालंय ते. हो, चल बघूया ना. सई दामोदर गोखले. दामोदर यशवंत गोखले हे तुमच्या वडिलांचं नाव ना? हो. हे बघा, केस मिटेपर्यंत तुमचा रिपोर्ट पासपोर्ट ऑफिसला पाठवणं शक्य नाही. केस? अहो, पण माझी कसली केस कोर्टात नाहीये. तुमची नाही हो, तुमच्या वडिलांची केस क्राईम ब्रांच मध्ये पेंडिंग आहे. आणि एक लक्षात ठेवा, जोपर्यंत स्टॅम्प पेपर स्कॅन्डलच्या केसचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत तुम्हाला पासपोर्ट मिळणार नाही. दामोदर यशवंत गोखले. दामोदर यशवंत गोखले. दामोदर यशवंत गोखले हा. साहेबांनी बोलवले. काय? अहो, पण मला अजून एक पूर्ण एक पान लिहायचंय. कसलं? साहेबांनी मला स्वतःच नाव लिहायला सांगितलंय 3 फुलस्केप भरून. आता इतकी वेळा स्वतःच नाव लिहायचं म्हणजे? हा, ते हँड रायटिंग एक्सपर्ट असतं ना, त्याला पाठवायला लागतं. हो. अहो, माझ्या उभ्या आयुष्यात मी स्वतःच नाव इतके वेळा कधीच लिहिलं नव्हतं. खरं सांगू का तुम्हाला, आता स्वतःच्याच नावाचा देखील वीट आल्यासारखं झालंय. दामोदर यशवंत गोखले, दामोदर यशवंत गोखले. ठीक आहे, जेवढं झालंय तेवढं घेऊन जा. पण साहेब ओरडणार नाहीत ना? का? नाही, त्यांनी 3-4 फुलस्केप भरून लिहायला सांगितलं होतं. माझं एवढंच झालंय हो. अहो गोखले, तो काय शाळेचा गृहपाठ आहे का? जा जा जा, नाहीतर ते ओरडतील तुम्हाला. जा लवकर जा. गजानना,